सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रीगणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मूलाराजाधिराज श्रीरामचन्द्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। आता हनुमान लंकेहून परत आलेला आहे आणि श्रीरामचंद्रांना भेटलेला आहे. त्याच्यामुळे श्रीरामचंद्र अतिशय प्रसन्न झालेले आहेत. अतिशय प्रसन्न, इतकी प्रसन्नता आत्तापर्यंत आयुष्यात त्यांना झाली नसेल, एवढे प्रसन्न झाले. म्हणाले, हनुमानाला म्हणालेत की तू जर नसतास तर हे काम कुणालाही अशक्य, म्हणजे कुणी हे करूच शकत नाही. इतकं कठीण काम आहे. कुठल्या कुठे तिला लंकेला नेऊन ठेवली आहे. एवढा मोठा महासागर आहे, एवढा मोठा महासागर आहे, तो ओलांडून जाण्याची शक्ती वानरांमध्ये नाही आहे. तो ओलांडून तू लंकेला गेलास आणि तो ओलांडून तू लंकेला गेलेला आहेस. लंकेत प्रवेश करणं सुद्धा अवघड आहे. इतका रावणाचा प्रचंड बंदोबस्त आहे त्या लंकेसाठी आणि अशा अवघड ठिकाणी तू प्रवेश मिळवलास. रावणाच्या सुरक्षिततेमध्ये ती लंका आहे, तिथं कोणी फिरकू सुद्धा शकत नाही. वाकड्या नजरेने पाहायची गोष्टच सोडा. आणि इतकी सुंदर लंका, रावणाच्या अंडर असलेली लंका, ती तू जवळून पाहिली आहेस. तुझ्या बुद्धीच्या पराक्रमाने तू जवळून पाहिलीस. त्यांनी तुला बांधून ठेवलं ब्रह्मास्त्रामध्ये म्हणून तू घाबरलेला नाही आहेस. तर त्या योगाने तू ती लंका सगळी पाहून घेतलीस आणि ती तशी ठेवणंही योग्य नाही. शेवटी काय, लंका सुंदर आहे हे ध्येय आहे का सीतेला न्यायचं आहे आणि सीता तडफडती आहे, तळमळून जाते श्रीरामांशिवाय, हे महत्त्वाचं आहे. हेही तू जाणलंस आणि सगळी लंका आधी त्याचं सौंदर्य बघितलं आणि नंतर ती लंकासुद्धा जाळली. तुझ्या मनावर तुझा केवढा संयम आहे. अतुलनीय असा तू पराक्रम केलायस.
अतिशय म्हणजे हे तू जे कार्य केलंस ते इतकं दुष्कर आहे. कोट्यावधी वानरांमध्ये सुद्धा हे असं कार्य कोणीही करू शकणार नाही. आणि या योगे काय केलेस तू तर त्या सुग्रीवाचं नावलौकिक वाढवलंस. एवढं मोठं काम केलंस. पण काय झालं माहिती आहे, जेवढं श्रीराम अगदी मनापासून बोलत होते आणि खरोखरी एक सामान्य व्यक्ती असेल, कुणीतरी आपलं काहीतरी काम केलं हां, तर त्याला निदान आजच्या भाषेत चहा तरी देऊया, निदान आजच्या भाषेत हातावर साखर तरी घे, इतकं प्रेम मनातनं ओसंडत असतं की वाटतं काही ना काहीतरी द्यावं. आज केवढं मोठं काम केलं. आणि श्रीराम तर राजाच्या घरचे हां, ते राजवाड्यात राहिलेले. कोणी काम केलं की त्याला रत्न द्यायची, माणकं द्यायची, अलंकार द्यायचे, अशा थाटामाटातून ते इथे आलेले. आणि आज हनुमंतानी एवढं म्हणजे अंतरंगामध्ये श्रीरामाच्या असलेली इच्छा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पूर्ण केलेली आहे. तर श्रीरामांना याविषयी असं वाटत होतं की आज मी वनवासी आहे, आज माझ्याकडे एवढी मोठी कामगिरी या हनुमानाने केली आणि आज माझ्याकडे याला द्यायला काहीही नाही. त्यांचं डोळे अगदी अश्रूंनी भरून आले आणि जीवाची पर्वा न करता सगळी कामं या हनुमंतांनी यशस्वीपणे पार पाडली आहेत. म्हणून ते अगदी कृतकृत्य झाले की काय करू आणि काय नको असं त्यांना झालं. आणि त्यांनी हनुमानाला अत्यंत प्रेमाने हृदयाशी धरलेलं आहे. बास, हनुमानाला सगळं काही मिळालं. श्रीराम म्हणाले, हनुमंता, लंकापुरीचं आता वर्णन कर बघू. म्हणजे काय आपल्याला निघायचं आहे आता, ती कशी आहे, काय आहे, याच्याबद्दल मला सगळं सांग, म्हणजे त्याचा आढावा घेता येईल. हनुमंतानी सुरुवात केली आहे सांगायला. लंकापुरी सोन्याने मढलेली आहे, रथांनी भरून गेली आहे, राक्षसांनी घेरलेली आहे आणि त्याला 4 प्रवेशद्वार आहेत या पुरीला. मजबूत द्वार आहेत, इतकी दणदणीत दारं आहेत ती. त्याच्यावर विशाल यंत्रांची स्थापना आहे आणि त्या यंत्रांचे बटणं दाबली की काहीतरी विचित्र होतं व शत्रू जिवंतच राहू शकणार नाही. बाणांचा आणि दगडी गोळ्यांचा या दारांजवळ सतत वर्षाव होत असतो. तो घाबरून कोणी येऊच नाही. दरवाजे खणखणीत लोखंडाचे आहेत आणि त्याच्यावर टोकदार खिळे लावलेले आहेत. टोकदार खिळे लावलेले गदा आहेत. त्या गदांनी नुसतं मारलं की रक्त चाललं पाहिजे अंगातनं, असे खिळे लावलेत सगळ्या बाजूनी. सोन्याची अशी चकचकीत तटबंदी या 4 बाजूंनी त्याला. आणि तटबंदीच्या 4 बाजूंना महाभयंकर खंदक. आपण आधी पाहिलंय, खंदक म्हणजे अतिशय खोदकाम केलेले, खूप खोल असे खंदक आहेत. अतिशय खोल आहेत, थंडगार फ्रीजसारखं पाणी त्याच्यामध्ये असतं सतत, कारण ते खोल आहेत. आणि अफाट सुसरी मगरी सोडल्या आहेत त्याच्यात. खंदकांवर लाकडी पूल आहेत बरं का. ते पुलांना सुद्धा यंत्र लावली आहेत. ते यंत्रांची बटणं दाबली की ते लाकडी पूल आडवे होतात. यंत्रांच्या साह्याने ते लाकडी पूल त्या खंदकात पडतात आणि ते खंदकात पाडले जातात. त्याच्याद्वारे जर त्या पुलांवरून शत्रू जायला लागला तर तो खंदकात त्याला फेकून दिलं जातं. भरपूर सेना आहे, सज्ज सेना आहे रावणाच्या सगळ्या महाद्वारांवर. पण हनुमान म्हणतो काय माहिती का मध्येच, रावणाचं मात्र एक वैशिष्ट्य आहे.
तो कशाने कधी घाबरत नाही. काहीही कोसळू दे, तो शांत स्थिर आणि शत्रू सैन्याची पाहणी करण्यात रमलेला. बस, कारण त्याला अतिशय घमेंड आहे स्वतःच्या शूरपणाची. युद्धाला तो उतावळा नाहीये. तो शांत, कितीही वेळ येऊ दे, आपल्यावर कितीही वेळ आली तरी चालेल, एकदम थंड डोक्याचा आहे तो. तो शत्रूच्या सेनेचं वारंवार निरीक्षण करतो, मग आपल्या सेनेचं निरीक्षण करतो, त्याच्या तोडीस तोड कोण आहे. आणि लंकापुरी अतिशय दुर्गम आहे, भयंकर दुर्गम, अतिशय कठीण आहे तिथे जाणं. तिथे नावेनी सुद्धा आपल्याला जाता येत नाही, अशक्य आहे. कारण नावेनी जायचं म्हटलं तरी इतक्या मोठ्या मोठ्या मगरी सुसरी आहेत की अशक्यच आहे. ही नगरी म्हणजे पर्वताच्या शिखरावर बसलेली आहे. एक पर्वत आणि त्याचं उंच शिखर, त्याच्यावरती बसलेली आहे. इतर दुसऱ्या ज्या देवांच्या पुरी आहेत, देवनगरी, त्या या नगरी पुढे अत्यंत फिक्या आहेत. हनुमान म्हणतोय हजारो राक्षस शस्त्रधारी आहेत आणि ते सारखं लंकेचं रक्षण करत असतात. दक्षिण द्वारावर 1,00,000 राक्षस सेना आहे आणि पूर्व आणि पश्चिम दारांवर, उत्तर आणि पश्चिम द्वारांवर याच्यापेक्षा दुप्पट 2,00,000 राक्षस सेना. एकूण लंकेत ठिकठिकाणी 10 कोटी राक्षस सेना आहे. आता हनुमान काय आहे, स्वतःचा पराक्रम सांगायला लागलेला आहे आता, की एवढं जरी सगळं असलं तरी मी एक सांगू का, त्याच्यापैकी मी काय काय काम केलंय बघा. की मी सगळे ते लाकडी पूल तोडून टाकले, येताना खंदक सगळे फोडले, तटबंदी पाडली आणि लंकापुरी जाळण्याचं काम केलं. त्याच्यामुळे यातलं आता काही शिल्लक नाही. दुसरी एक मोठी गोष्ट मी करून आलोय. काय, त्यामुळे आलतू फालतू लोकांशी तुम्ही कुठे युद्ध करत बसणार. श्रीरामांना म्हणतो राक्षस सेनेचा जवळजवळ 1/4 भाग मी नष्ट केलाय आणि उरलेली जी लंका आहे, उरलेली जी राक्षसांची सेना आहे, त्यांच्याशी तुम्ही लढायचंच नाही आहे. तुम्ही फक्त मुख्य रावणाला त्याचा पाडाव करायचा आहे. बाकीचा आम्ही बघून घेऊ. अंगद, जांबवान, नील, नल, पनस, हे सगळे हे लंकाही नष्ट करतील आणि लंकेचे इतर राक्षस सहज नष्ट करतील. त्याची तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही फक्त, आम्ही सगळ्या लंकावासींना नष्ट करून टाकतो, कोणी त्याच्या हाती नाही लागणार त्याला मदत करायला. तुम्ही कसलाही वेळ न घालवता आता निघण्याची तयारी करा आणि केवळ रावणावर प्रमुख फक्त तुम्ही हल्ला करायचा, बाकी तुम्ही काही करायचं नाही, सगळं आम्ही पाहून घेऊ. श्रीरामांना मोठा उत्साह आलेला आहे बरं का. आता श्रीरामांना अतिशय उत्साह आला आहे आणि ते अतिशय धर्मात्मा पण आहेत. त्यांनी बघितलं की एवढं मोठं कार्य करायचं आहे, आजचा दिवस कोणता आहे, व्यवस्थित आहे, वेळ काय आहे, तर त्यांनी सांगितलं. उत्साहाने प्रेरणा आली होती त्यांना हनुमंताच्या बोलण्याने. आणि या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे, हनुमान श्रीरामांना उत्साह देत होता, अंगद हनुमानाला उत्साह देत होता, सगळे जण एकमेकांना उत्साह देत होते. श्रीराम म्हणाले आज फाल्गुनी अमावस्या आहे, आज फाल्गुनी नक्षत्र आहे, आज फाल्गुनी नक्षत्र आहे म्हणाले. मध्यान्नाची वेळ आहे बघा. आपण म्हणतो ना मध्यान्ह, सूर्य डोकावर आलाय, फारच ऊन आहे वगैरे. त्यांनी काय सांगितलंय, मध्यान्नाचा काळ म्हणजे सूर्य डोक्यावर, म्हणजे यशाचं शिखर गाठणार आहोत आपण. कारण यशाचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर पडतोय, सूर्याच्या तेजाचा. तो उभा आहे आपल्याला आशीर्वाद द्यायला. आता आपला विजय नक्की आहे.
श्रीरामांनी लगेच योजना आखली, आता सैन्याची सगळी योजना. कारण ते आता वानरवीरांमध्ये राहून त्यांना सगळा अंदाज आला आहे कोण कोण कोणती कोणती कामं व्यवस्थितपणे करू शकतं. आता श्रीरामांनीच सांगितलं काय होईल, कशी कशी सैन्याची आपण आता रचना करायची आहे. तर हा जो नील वानर आहे तो सगळ्यात आघाडीला राहील, कारण त्याला आहे ना सगळे रस्ते अतिशय चांगल्या रीतीने चोखाळता येतात आणि अतिशय शूर पण आहे. पुढे जर काही शत्रू आला तर त्याची दखल तो घेईल. त्याचप्रमाणे तो अतिशय हुशार आहे, त्याला सगळे मार्ग माहिती आहेत आणि मार्ग शोधण्याचं, योग्य मार्ग शोधण्याचं काम करेल. आत्ता हे जे चालले आहेत हे कुठे चालले आहेत, हे काही लगेच लंकेला निघालेले नाही आहेत. आधी कुठे येणार आहेत ते माहिती आहे ना, त्या किष्किंधेपासून आता ते ह्याच्याकडे येणार आहेत, महेंद्र पर्वतावर येणार आहेत आधी. आणि मग महेंद्र पर्वतावरून ते उड्डाण करून समुद्रावरून निघणार आहेत. तर त्यांचं काय झालं, ते आता महेंद्र पर्वताकडे निघालेत. काय वनाचा रस्ता आहे तो, तिथे 1 दिवस 4 दिवस बापरे काही विचारू नका, गावाच्या पलीकडे प्रवास येतो. तर ते त्यांचं चालू राहणार. म्हणून हा प्रवाससुद्धा किष्किंधेपासून महेंद्र पर्वतापर्यंतचा प्रवास म्हणजे समुद्राचा उत्तर तट हा जो आहे इथपर्यंत यायला त्यांना आता रात्र होणार. तर ते निघालेले आहेत. तिथपर्यंतची ही आघाडी अशी श्रीरामांनी योजलेली आहे की मार्ग शोधण्याचं काम नील करेल. त्याच्यानंतर मध्यान्नाची म्हणजे भर उन्हाची वेळ आहे. तर सगळी एवढी वानरं आहेत आपल्याबरोबर आणि त्यांना काही उपाशी तपाशी ठेवायचं नाही आहे. तर त्यांनी नील वानराला सांगितलं की वनराई भरपूर आहे, सावली भरपूर आहे, जिथे फळांची रेलचेल आहे, फळांनी झाडं भरलेली आहेत, अशा मार्गाने नीलच आपल्याला योग्यपणे नेऊ शकेल. आणि प्यायला वगैरे पाणी असेल अशा मार्गाने तू आम्हाला ने, असं त्याला सांगितलं. कारण प्रवास अतिशय दूरचा आहे. मग आता दुसऱ्या गोष्टीचा त्यांनी विचार केला की शत्रू येऊ नये म्हणून वृषभ वानराला सीमेच्या उजव्या भागावर, तर गंधमादन वानराला डाव्या भागावर रक्षण करायला सांगितलं. सगळे निघाले. आता श्रीराम हनुमानाच्या खांद्यावर आहेत, लक्ष्मण अंगदाच्या खांद्यावर आणि सैन्याच्या मध्यभागी आहेत. आणि ते सगळ्यांना प्रेरणा देत चाललेले आहेत, मोठ्याने जय जयकार करत. सुग्रीवानी सैन्याला सगळ्या आज्ञा दिल्या, कारण तो वानर राज आहे, तो राजा आहे. आणि सुग्रीव कुठे होता, तर म्हणे तो पिछाडीचं रक्षण करत होता. पिछाडी म्हणजे सैन्याची मागची बाजू. आणि ह्याच्यामध्ये हे सगळे सुरक्षित राहावे असं ठरलेलं होतं. करता करता सर्वजण फळं मुळं खात आनंदाने सर्वजण पोहोचले. संध्याकाळची वेळ झाली होती. महेंद्र पर्वताजवळ ही सगळी सेना आली. आणि काय झालं की अफाट विशाल समुद्र पाहिला आणि श्रीरामांच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलं. एवढ्या भयान समुद्राच्या पलीकडे हा घेऊन गेलाय, कसं आपल्याला जाणं शक्य आहे, या समुद्रावरून कसं जाणं शक्य आहे. आणि खरोखरीच यांनी अशी योजना केली आहे की सीतेला कधीही कोणीही घ्यायला येऊ नये. त्यांच्या मनात आता विचारांचं काहूर माजलं. त्यांना सीतेच्या आठवणी यायला लागल्या आणि पुन्हा एकदा त्यांचे नयन अश्रूंनी भरून गेले. आणि काही विचारता सोय नाही त्या विचारांमध्येच ते असताना. काय तर भयानक वातावरण आहे तिथलं माहिती आहे की तिथे संपूर्ण मोठा समुद्र दिसतोय, मगरी सुसरी आहेत त्यात.
एवढा भयानक समुद्र, म्हणजे जाताना कुणाची चूक होऊन त्या समुद्रात जर पडला ना कोणी तर तो गेलाच समजा. इतकं, आणि कितीतरी दूरवर असा दृष्टिक्षेपात सुद्धा येणार नाही असं समुद्र. आणि या समुद्राच्या पलीकडे जे काही पाहायला मिळणार आहे ते राक्षस पाहायला मिळणार आहेत. ही सीता तरी जाईपर्यंत कशी असेल, आणि आपण 1 महिन्याच्या कालावधीत पोचणार की नाही. ह्या सगळ्या विचारांनी त्यांच्या मनात, आता श्रीरामांच्या मनात थैमान घातलेलं आहे. पण त्यांनी अतिशय धीर गंभीरपणे याला सांगितलं, सैन्याला सांगितलं सगळ्या, की आता इथे आपण थांबायला हवं, आता रात्र झाली आहे. सगळ्यांनी समुद्र तटावरती मुक्काम ठोकला, सगळं व्यवस्थित ठरवलं. आणि सगळी वानर सेना थांबली. वानर सेनेलाही मोठा प्रश्नच होता की कसं जायचं. इकडे हनुमान येऊन गेला, आता ते थांबलेले आहेत आणि पुढे जायची ते तयारी करतायत. तर इकडे काय झालं, हनुमान येऊन गेल्यापासून आता लंकेत रावण अतिशय काळजीत पडलेला आहे बरं का. मंत्र्यांना बोलावलं आणि हनुमान इथे येऊन गेला. तो अतिशय शूर आहे. वानरवीर लंकेत येतील, कारण मोठी वानरांची सेना सीतेला शोधते आणि हनुमान इथे येऊन गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे वानरांचं शौर्य. आपल्या लंकेची त्यांनी मोठी हानी केली आहे. तर काय करावं, राक्षस सेनेला बोलवलं आहे त्यांनी. आणि राक्षस सेना सगळी म्हणते, अहो काय महाराज असं काय म्हणताय, तुम्ही देवांना सुद्धा अवध्य आहात, कसलीही काळजी करू नका. कुंभकर्ण काय म्हणाला बघा, सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या राक्षस सेनेला त्यांनी बोलवलं आहे. कुंभकर्ण म्हणाला, मी एकटाच आहे. म्हणजे तो म्हणाला मी एकटाच पुरेसा आहे रामाला आणि सुग्रीवाला मारायला. तर राक्षस पण त्याच्याबरोबर बडाया मारायला लागले. रावणाला प्रेरणा आली आणि मग पुन्हा तो काळजीत पडला, कारण काय, हनुमानाचं शौर्य त्यांनी बघितलं होतं. रावणाचं काही कशानेही समाधान होईना. मग सभा संपली आणि रावण आपल्या महालामध्ये निघून गेला. मग रावण महालामध्ये गेला, पुन्हा त्याचं डोकं खायला नको म्हणून विभीषण गेला नाही त्या दिवशी. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला राहवलं नाही आणि तो विभीषण रावणाच्या महालात गेला आहे. त्याला समजावतोय, सीता इथं आल्यापासून तुमच्या लक्षात नाही आलं, अपशकुन होत आहेत. गिधाडं, कोल्हे, कावळे यांचा तो अशुभ आवाज जो आहे तो तुम्ही ऐकलायत का, तुमचं लक्ष नाही आहे. त्या सीतेमध्येच तुम्ही रममाण झालात आणि मंत्र उच्चारून मंत्रपूर्वक जो अग्नी निर्माण केला जातो लंकेमध्ये, आज कितीतरी वर्ष असा अग्नी निर्माण केला जातो आणि त्याची पूजा केली जाते. तर मंत्र उच्चारले तरी अग्नी पेटतच नाही, प्रज्वलित होत नाही, तेजस्वी होत नाही आहे आणि नुसतंच धूर धूर निघतोय. मग हे काय आहे सगळं, हे सगळ्या काय गोष्टी आहेत, अपशकुन आहेत. तर तुम्ही खरंच सांगतो तुम्हाला की तुम्ही सीता रामचंद्राकडे परत पाठवा, कारण हेच करणं योग्य आहे. रावण चिडला. रावणाने विभीषणाला हाकलून दिलं तेव्हा की तू काही मध्ये पडू नकोस, तसं रामाला मी सहज मारून टाकीन. मग रावणाने परत दुसऱ्या दिवशी सभा बोलावली. तिथं कुंभकर्ण, विभीषण परत आपापल्या आसनांवर बसलेले आहेत सगळे. आता कुंभकर्ण काय म्हणतो की सीतेला पळवून आणताना तुझं चित्त कुठे होतं, कारण कुंभकर्ण मोठा भाऊ आहे बरं का. तेव्हा तू आम्हाला विचारलंस का. नाही, कुंभकर्ण पण लहानच आहे रावणापेक्षा आणि विभीषण सगळ्यात लहान. मग तो म्हणाला, तेव्हा तू आम्हाला विचारलंस का, लपून छपून तिला पळवून आणलंस, पाप केलंयस तू, कारण राजा न्यायानेच वागतो. राजाची बुद्धी ही निश्चय बुद्धी असते ना, नीती अनितीची तुला चाड व्हायला हवी होती. मोठं पापी कृत्य केलंयस, दुष्कर्म केलंयस तू. एक लक्षात ठेव, कुंभकर्ण म्हणतो विष खाल्ल्यावर मरण निश्चित आहे, आता काय घाबरतोयस. सीता अपहरण केलंयस तर रामांकडून तुझा मृत्यू निश्चित आहे, असं करून त्याला घाबरवून टाकलं. 2 मिनटं कुंभकर्ण शांत झाला आणि पुढे कसा म्हणतो बघा,
वडील भावासाठी लहान भावाचं कर्तव्य पालन म्हणून मी शत्रूचा नाश करीन, त्याचा मी वध करीन, तू त्याची काळजी करू नकोस. मग रावणाला थोडंसं बरं वाटतं, पण तरी त्याला काही शंका येते की हा कुंभकर्ण काहीतरी गोंधळ करेल का काय. आता थोडंसं बाकीचे सुद्धा राक्षस म्हणतात की आम्ही आहोत ना, आणि तुम्ही तर काय सगळ्यांनाच तुम्ही जिंकून घ्याल, त्याची काळजी तुम्ही करू नका. मग काय झालं, हा रावण आहे ना खूप खुश झाला बरं का. त्याच्यामुळे रावण खूप खुश झाला. तो म्हटला, म्हणजे त्याला असं वाटायला लागलं बरं का, रावणाच्या मनात आलं, कारण त्याला एकच तेवढा विचार आहे बरं का. तो अगदी त्यात पूर्णपणे बुडालेला आहे की आत्ताच्या आत्ता मी सीतेकडे जातो, आता सीता माझीच झाली, असं त्याला वाटायला लागलं. हां, पण तो सीतेला स्पर्श का करू शकणार नव्हता माहिती आहे का. याचं कारण त्याला एक शाप होता. एकदा आकाशात तेजपुंज अशी पुंजिकस्थला नावाची एक अप्सरा होती. ती अप्सरा रावणाने बघितली. तो आकाशामध्ये विहार करत असताना ती अप्सरा त्याने बघितली. ती अप्सरा चालली होती ब्रह्मदेवाकडे, त्यांच्या काहीतरी कामासाठी ब्रह्मदेवाकडे ती अप्सरा निघाली होती. रावणाला पाहून खरं म्हणजे ती घाबरली आणि रावणाने तिच्यावर हल्ला केला. नेहमीच स्त्रिया पाहून त्याला काहीतरी होतं, त्याने तिच्यावर हल्ला केला आणि ती तशीच मग ब्रह्मदेवाकडे आली त्याच्या हातातून सुटून, आणि ती नाराज होती अतिशय. ब्रह्मदेवाने तिच्या नाराजीचं कारण विचारलं तर ब्रह्माला हे कळल्यानंतर ब्रह्मदेवाने काय केलं, त्याला शाप दिला की कोणतीही स्त्रीला जर तू स्पर्श केलास तर तुझ्या मस्तकांची 100 शकलं होतील. आणि म्हणून तो शाप मिळाला, म्हणून त्याने कधीही सीतेला स्पर्श केला नाही. हे मात्र त्यांनी आज सभेत सांगितलं. विभीषण पुन्हा आता कुंभकर्णाचं बोलणं झालेलं आहे आणि रावण अतिशय उत्साहाने सीतेकडे जायला निघाला, तेव्हा तो हे बोलला सगळ्यांशी. आता कुंभकर्णाचं बोलणं झालं, आता विभीषण पुन्हा आला. त्याला राहवलं नाही की आपला मोठा भाऊ आहे आणि तो कुठल्या तरी भ्रमात सापडलेला आहे, त्याला आज काय विवेक त्याचा जागृत नाही, पण त्याला जागं करणं हे काम आहे. नाही तर सगळं राक्षस कुळ नष्ट होणार आहे. त्याच कुळातला विभीषण आहे, त्याला काळजी असणं साहजिक आहे. तर पुन्हा समजावायला लागला त्याला. हां, यावेळी रामापुढं नम्र होणं हे बरोबर आहे, हेच योग्य आहे. सीतेला पाठवणं हा एकमेव हुशारीचा उपाय आहे. रावणा, तू माझा ऐक, राम त्रिलोकाचे नाथ आहेत. हां, आणि तू सगळ्या राक्षसांचा राजा आहेस. तू काय करणार आहेस, सगळ्या राक्षसांचा त्या श्रीरामांनी जर पाडाव केला तर तुझ्या सकट सगळं राक्षसकुळ नष्ट होईल, शिरच्छेद होईल, तुझं घराणं नष्ट, राज्य नष्ट, लंका एवढी तुझी प्रेमाची ती नष्ट, काय मिळवणार आहेस तू. रावणाने जोरात गर्जना केली. जो शत्रूचं हित पाहतो तो अतिशय धोकादायक असतो. तू कुळाला आमच्या कलंक आहेस, तुझा धिक्कार असो. तू भाऊ आहेस म्हणून तुला मी जिवंत सोडलंय, नाही तर तुझ्या जागी कोणी असता तर त्याचा मी वध केला असता. ताबडतोब तू इथून निघून जा, ही लंका सोडून तू निघून जायचंस. विभीषण लंका सोडून निघून जायला लागला, पण निघून जातानाही त्यांनी तळतळून सांगितलं त्याला की रावणा, बंधुराजा, बंधुवरा, तुझी बुद्धी भ्रमिष्ट झाली आहे. तू खरं म्हणजे ना मला पितृस्थानी आहेस, वडिलांच्या जागेवरती आहेस तू. मी तुला इतका गोड गोड बोलून सांगतोय, कधी तुझा मी अपमान करत नाही आहे, आणि तरीसुद्धा तू ऐकत नाही आहेस. काय आहे माहिती आहे, इतकं संपूर्ण तुला तुझ्या मागे ही राक्षसांची सेना दिसते,
गोड गोड बोलणारे आपल्या आयुष्यामध्ये खूप जण असतात. ते आपल्या पाठीशी नसतात कधी, फक्त त्या क्षणी तुला बरं वाटेल असं ते बोलतील. परंतु सत्य सांगणारा, उपदेश सांगणारा एखादा असतो माझ्यासारखा, जीवाला जीव लावणारा. तू ते ऐकून घ्यायला हवंयस. श्रीरामांच्या बाणांनी तुझा मृत्यू मी पाहतोय, निश्चित आहे तुझा मृत्यू. रावणा, मला क्षमा कर. तू इतर राक्षसांसह आता तू लंकापुरीचं रक्षण कर, त्याच्यातच तू मग्न हो, तुझं कल्याण हो. तू ऐकत नाहीस ना, आता मी निघतो. आणि माझ्या विना तू सुखी हो. माझ्या शब्दाला तू मानू नकोस. शेवटपर्यंत तुझ्या कल्याणाचा मार्ग मात्र मी तुला सांगितला, म्हणून माझं मन मला ग्वाही देते. मी चुकलो नाही. तुला ऐकायचं की नाही तो तुझा प्रश्न आहे. विभीषण आता संतापून थेट श्रीरामांकडे चाललाय. अतिशय त्याची सत्सद विवेकबुद्धी जागृत आहे आणि तो मनाशी विचार करतो आहे की खरोखरीच माझ्या मोठ्या भावाने श्रीरामांचा अपराध केलेला आहे. खरोखरीच ते तर धर्मात्मा आहेत, कधी कोणाच्या आड नव्हते आणि त्यांना त्यांचा वनवास झाला. त्यांच्या घराण्यातली ती गोष्ट आहे. का म्हणून हा मध्ये पडला आणि का म्हणून यांनी हे केलं. आता ही जी आहे शूर्पणखेचं नाक कान कापायला श्रीराम लक्ष्मण स्वतः तिथे गेले होते का तिच्या घरी? तर तिची चूक आहे ना, ती आली वाटेल तसं श्रीराम लक्ष्मणाला बोलली, म्हणून तिचं हे त्याच्यासाठी काही ना काहीतरी निमित्त करून हा फक्त ह्याचा जो कामातूर झालेला आहे त्याची फक्त तो शांतता करायच्यासाठी त्यांनी सीतेचं अपहरण ह्या ना त्या निमित्ताने केलेलं आहे. हे योग्य आहे का? विभीषण सगळा विचार करतोय. श्रीराम धर्मात्मा आहेत, श्रीराम त्रैलोक्याचे नाथ आहेत आणि श्रीराम याच्यासारखा दुसरा आदर्श या जगात नाही आहे. तर आता म्हणून संपूर्णपणे रावणाची चूक आहे आणि त्याचा नाश निश्चित आहे, म्हणून एकदम सच्चा दिलाचा हा विभीषण आता सरळ श्रीरामांना येऊन मिळालेला आहे. तो श्रीरामांकडे येतोय आणि काय झालं माहिती आहे तेवढ्यात की अतिशय धिप्पाड. बरं, विभीषण एकटा नाही आहे, विभीषणाबरोबर त्याचे 4 सेनापती पण त्याच्याबरोबर आलेले आहेत. ते म्हणाले आम्ही नाही तुझ्यापेक्षा वेगळं होणार. आणि अशी 5 धिप्पाड राक्षसी माणसं बघितली आणि वानर सेनेत गोंधळ निर्माण झाला, संशय निर्माण झाला एकमेकांमध्ये सगळ्यांमध्ये. त्यांच्याबरोबर 4 सेनापती आणि हे सगळी सुग्रीवाला शंका यायला, राक्षस आपल्याला मारायला आलेले आहेत. तेव्हा हे सगळं दृश्य पाहिलं, शंकेखोर दृश्य. आणि विभीषणाने दुरूनच हात वर करून सांगितलं, लांबूनच सांगितलं, रावणाचा मी छोटा भाऊ आहे. आणि सगळी हकीकत सांगायला सुरुवात केली की रावणाने जनस्थानातून सीतेला पळवलं, राक्षसिणींच्या पहाऱ्यात 24 तास सीता आहे, रावणाने अनर्थ केलाय. सीतेला परत कर, सीतेला परतवून लाव, सीतेला श्रीरामांकडे मानापानाने पाठव. इतकं त्याला मी समजावून सांगत असताना त्यांनी माझं ऐकलं नाही आणि त्यांनी मला उलट लंकेतून कायमचं हकलून दिलं आहे. आणि मी आता श्रीरामांना शरण यायला निघालो आहे. आणि म्हणून शरणार्थी विभीषण आपल्या सेवेसाठी उपस्थित आहे असं श्रीरामांना आपण सांगावं अशी विनंती तो करतोय सगळ्यांना. सुग्रीवानी हा निरोप श्रीरामांना सांगितला, पण त्यांना सांगितलं संशय मात्र सावधानता बाळगा, उगीच कोणावरही विश्वास ठेवू नका. शंका कुशंका सगळ्या वानर सेनेमध्ये आणि सगळ्यांनी शंका कुशंका घेतल्या. हनुमान मोठा अतिशय बुद्धिमान आहे, अतिशय बुद्धिमान, सगळ्याला धरून आणि अतिशय योग्य उत्तर वापरून तो सांगतो आहे. काय सांगतोय तो? तर विभीषण आश्रय मागतोय. साधी गोष्ट आहे, बाकी जास्त गोष्टींचा उलटा सुलटा विचार करू नका. विभीषण आपल्याला आश्रय मागतोय. ठीक आहे. तो काय करतोय? त्याला श्रीरामांची सेवा करायची आहे.
म्हणून तो आपल्याला आश्रय मागतोय. मग आता तो जर आश्रय मागतोय तर आपण आश्रय द्यावा. कशाला वाकडं जायचंय? हां, त्याची परीक्षा कशी करायची? एखाद्या कामावर त्याची नियुक्ती करायची आणि सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून त्याच्याकडे बघायचं तो कसं करतोय. हे हे योग्य. आणि मित्राचं हृदय, मित्र म्हणून बनायला आलाय तो, रावणाकडून सुटून आलाय, शत्रू पक्षातून तो आपल्याकडे आलाय. मग त्याचं हृदय आपण अजिबात यावेळी कलुषित करू नये. शिवाय जो शरण आलाय त्याला तर मरण कधीही देऊ नये, त्याचा विश्वासघात करू नये, निदान त्या क्षणी तरी. आणि पुढे मग त्याच्या वागण्यावर सगळं अवलंबून आहे आपलं वागणं. हे ठीक आहे, हनुमानाने सगळ्यांना समजावलं, पण त्याची प्रत्येकच गोष्ट श्रीरामांना अतिशय पटते आहे. हां, दुष्ट मनुष्याची वाणी कधी स्पष्ट आणि सरळ नसते. तो विभीषण काय बोलतोय तुम्हाला कळतंय ना, त्याची वाणी कशी आहे, स्पष्ट बोलतोय तो, कधी आड कशाची खोटेपणा करून बोलत नाहीये. आणि माझ्या मनात तरी अजिबात त्याच्याबद्दल संदेह नाही, हनुमानाने सरळ सांगितलं. कारण तो सज्जन आहे, त्याचं सगळं उठणं बसणं वागणं तुम्ही बघा. हां, आणि श्रीरामांना एक अत्यंत पटणारी गोष्ट त्यांनी सांगितली, अत्यंत पटणारी, अतिशय बुद्धिमान आहे तो. बरोबर पाहिजे तिथे हनुमानाचा खूप उपयोग झालाय. नुसती शक्ती नाही आहे, नुसतं पराक्रम, नुसतं बल नाही आहे, अत्यंत बुद्धिमान आणि प्रसंगावधान. तर त्यांनी श्रीरामांना सांगितलं, जशी किष्किंधा सुग्रीवाला तुम्ही दिली आहे मिळवून, वालीचा वध करून, तशी लंका विभीषणाला हवी आहे. अंतर्मनातला हा संदेश आहे, मदत करा त्याला. आणि आपण शरणागत वत्सल आहात, आता तो शरण आलेला आहे ना, ही गोष्ट समोर ठेवा. लंकेचा त्याला राजा करायचा, आपल्याला लंकेचा राजा व्हायचंच नाही. सुग्रीवाला मदत करायला काही हरकत नाही आहे ना. श्रीराम म्हणाले विभीषणाला, विभीषणाची म्हणजे श्रीरामांनी सांगितलं की विभीषणाची ही शरणागतीची जी हाक आहे त्याला मी ओ देत आहे. आणि म्हणून श्रीरामांनी विभीषणाला अभय दिलं की काही हरकत नाही, तू ये इथे येऊन बोल. आणि त्याला सांगितलं तर तो अतिशय नम्रतेने श्रीरामांजवळ आला, त्यांचे चरणांना स्पर्श केला आणि अतिशय धर्माला अनुसरून असं त्याचं बोलणं होतं. तो म्हणाला, मी रावणाचा धाकटा भाऊ, सीता परत कर असं त्याला मी समजावलं. त्याने मला हाकलून दिलं, आपण शरणागताला आश्रय देणारे आहात म्हणून मी इथे आलो आहे. हां, एक लक्षात ठेवा, मी जे इथे आलो आहे फक्त रावणावर रागावून नाही आलेलो, फक्त तुम्हाला मदत करायची म्हणून नाही आलो. त्या मित्र, धन, ऐश्वर्य, जिथे माझं आयुष्य गेलं सगळं, या सगळ्यांचा मी त्याग करून इथे आलो आहे. का तर इथे धर्म आहे आणि त्या धर्माच्या ओढीने मी इथे आलो आहे. माझं राज्य, माझं जीवन, माझं सुख सगळं आता तुमच्या स्वाधीन आहे. सगळं तुम्हाला स्वाधीन केलंय. का तर माझ्या मोठ्या भावाची चूक झाली आहे, सीतेचं अपहरण केलं आणि ते मला सहन होत नाहीये. श्रीरामांनी त्याचं सांत्वन केलं आणि त्याला राक्षसांबद्दल सगळी माहिती विचारली. त्यांनी सांगितलं, सरळ सरळ सांगितलं, हा रावण माझा मोठा भाऊ, मानव सोडून गंधर्व, अप्सरा, नाग, देवता, असुर या सगळ्यांकडून रावणाला मृत्यू नाही. हां, असा त्याला ब्रह्मदेवाचा वर आहे. त्याचा सेनापती प्रहस्त, नंतर कुंभकर्ण त्याचा भाऊ लहान, इंद्रजित त्याचा मुलगा. इंद्रजिताने सुद्धा खूप वर मिळवलं ब्रह्मदेवाकडून. ह्यांचे हे अतिशय सगळे शूर आहेत, अतिशय शूर, शक्तिवान. या सगळ्यांच्या शक्तीची कल्पना दिली. इंद्रजित अवध्य आहे, तो अदृश्य होऊन लढतो. तसंच महापार्श्व आणि अकंपन हे मोठे सेनापती आहेत, इच्छेला येईल तर रूप घेतात आणि अतिशय अक्राळ विक्राळ आहेत ते. हां, आणि लंकेत एकूण 10 कोटी राक्षस आहेत, त्यांचा तुम्हाला पाडाव करायचा आहे. श्रीराम म्हणतायत, श्रीराम काय सांगतायत, मी रावणाचा वध करीन. तुला सांगतो ते ऐक, मी रावणाचा वध करीन.
रावणाला रसातळात पळून जाऊ दे, पाताळात जाऊ दे, ब्रह्मदेवाच्या आश्रयाला जाऊ दे, कुठे जाऊ दे, त्याला मी मारल्याशिवाय राहणार नाही, ठार मारणार. आणि त्याला मारल्यावर मी तुला लंकेच्या राजपदावर बसवीन आणि मगच मी अयोध्येला जाईन. मी राजा व्हायला आधी अयोध्येला जातच नाही आहे. विभीषणाला खूप आनंद झाला आणि श्रीरामांना अतिशय लवून त्यांनी नमस्कार केला. म्हणाला, लंकेला जाल तेव्हा जिंकण्यासाठी मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करणार आहे. आणि मग अगदी आपल्या मनातली गोष्ट झाली. श्रीराम अत्यंत दयाळू आहेत. त्यांनी विभीषणाला सुद्धा हृदयाशी धरलेलं आहे. तिथे राक्षस नाही, वानर नाही, कोणी नाही, हा जो भेदभाव मनात नाही आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी इतक्या कठीण प्रसंगी खूप मित्र जोडलेत. आता एक महत्त्वाची गोष्ट श्रीरामांनी केली. काय आहे, कुणालाही आपण बोलतो ना, ते वचन आपला विश्वास, आपल्या वचनाचा विश्वास दुसऱ्याला कसा वाटेल. श्रीरामांचं बोलणं होतं तसं वागणं होतंच, प्रश्नच नाही आहे. त्या काळी दिला शब्द की तो केलाच पाहिजे, मरण आलं तरी बेहत्तर. पण तरीसुद्धा विभीषणाला विश्वास वाटावा म्हणून त्यांनी ताबडतोब लक्ष्मणाला सांगितलं, लंकेच्या राज्यावर बसवण्यासाठी विभीषणाला अभिषेक कर. ताबडतोब सगळी सामुग्री वानरांना गोळा करायला सांगितली. मी अतिशय ह्याच्यावर प्रसन्न झालो आहे. सगळ्या वानरांसमक्ष विभीषणाला लक्ष्मणाने राज्याभिषेक केला. विभीषण पूर्णपणे आता श्रीरामांचं झाला. अपेक्षाही न करता त्याला राज्य मिळणार होतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांनी काय केलं, शेवटपर्यंत लंकेमध्ये श्रीराम लढत असताना प्राणपणाला लावून लंकेतल्या बारीक सारीक गोष्टी, प्रत्येक राक्षसाच्या जीवनातल्या बारीक सारीक गोष्टी श्रीरामांना त्यांनी पुरवल्या आहेत. आणि श्रीरामांवर जरी कठीण वेळा आल्या तरी राक्षसांची मायावी काय असते या सगळ्या गोष्टी विभीषणाला माहीत असल्यामुळे हा सगळा युद्धप्रसंग श्रीरामांना अतिशय सोपा गेलेला आहे. म्हणजे श्रीरामांच्या ठायी जी शक्ती होती, जी त्यांच्या मनामध्ये जी एक पकड होती, ती समोरचा मनुष्य, आज आपण म्हणतो ना, समशत्रूच मित्रच, शत्रू नाही, मित्र नाही, राक्षस नाही, वानर नाही, सगळ्यांना ते आलिंगन देऊ शकतात. अगदी मानव असल्यासारखं. तिथे त्यांना काही टोचत नाही, बोचत नाही, काही नाही की हा वानर आहे, याला कसा मी स्पर्श करू वगैरे, काही नाही. एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला जसा भेटतो तसं श्रीरामांनी अगदी आपलेपणाने सगळ्यांना जमा केलेलं आहे. आणि विभीषण हा ह्याच्यामध्ये युद्धामध्ये पडू शकत नव्हता, कारण राक्षसांच्या हातून ह्याला मरण नाहीच आहे रावणाला, मग मध्ये का पडायचं. पण त्यांनी अनेक मार्ग दाखवलेत जे अतिशय बहुमूल्य आहेत, पराकोटीचं मूल्य आहे त्याला. असे मार्ग त्यांनी श्रीरामांना दाखवले. श्रीरामांना समजा यांनी रावणाने एक वेगळी शक्ती टाकून मूर्छित केलं असेल, त्याही वेळेस त्यांना बारीक सारीक गोष्टींनी वाचवल्या. आता या गोष्टी संपूर्ण अक्षरशः रामायणात लिहिलेल्या नाहीत, पण तुम्ही अनेक पुस्तकं वाचली तर त्यातनं या बारीक सारीक गोष्टींचा आपल्याला आढावा घेता येतो. आज आपण इथे थांबूया आणि पुढे काय काय विभीषण कशी कशी मदत करतोय ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता सीतेच्या सुटकेचा मार्ग हळूहळू मोकळा होतोय, ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. बोला राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय.
पवनसुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय।